नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गॅस सिलेंडरवरती नागरिकांना मिळणार 300 रुपये गॅस सबसिडी. आजपासून होणार जमा गॅस सबसिडी ऑन गॅस. तर मित्रांनो, गॅस सबसिडी भारतीय स्वयंपाकघरामध्ये LPG गॅस सिलेंडर हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने गॅस सबसिडी योजना सुरू केलेली आहे. 2025मध्ये या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून प्रति सिलेंडर 300 रुपये सबसिडी देण्यात येत आहे. सबसिडी योजनेचे महत्त्व बघूया. स्वयंपाकघरात स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लाकूड किंवा कोळशासारख्या प्रदूषित इंधनाऐवजी LPG वापरल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते आणि महिलांच्या आरोग्याचेही रक्षण होते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वच्छ इंधन परवडण्यायोग्य किमतीचे उपलब्ध होते. सबसिडी मिळवण्यासाठी काय पात्रता आहे ते बघूया. वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील एका सदस्याचे नावे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खाते आणि गॅस कनेक्शन याचे लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. KYC कागदपत्र अद्ययावत असणे गरजेचे आहे. आता सबसिडी मिळण्याची प्रक्रिया काय आहे ती बघूया. 2 पद्धत आहे. पहिली पद्धत आहे ऑनलाईन पद्धत. संबंधित गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जा, जसे की इंडेन, भारत गॅस, HP या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. जो काही तुमचा गॅस असेल त्या वेबसाईटवर जायचं. ग्राहक क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. प्रोफाईल विभागात आधार आणि बँक तपशील अपडेट करा. सबसिडी विकल्प निवडून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आता ऑफलाईन पद्धत बघूया. ऑफलाईन पद्धतमध्ये स्थानिक गॅस एजन्सीला भेट देऊ शकता. सबसिडी अर्ज फॉर्म भरू शकता. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा. एजन्सीकडून पोचपावती घ्या. आता आवश्यक कागदपत्रे बघूया. तर सर्वात अगोदर आधार कार्ड, बँक पासबुक, स्टेटमेंटची प्रत, गॅस कनेक्शन बुकची प्रत, पॅन कार्ड, रेशन कार्ड, फोटो ओळखपत्र. सबसिडी स्थिती तपासण्याची पद्धती ते पण बघूया. तर SMS द्वारे आपण बघूया की कसे आपण सबसिडीची स्थिती तपासू शकतो. तर गॅस बुकिंग केल्यानंतर स्थिती कळवणारा एकमेव SMS येतो. सबसिडी जमा झाल्याची माहिती SMS द्वारे मिळते. रक्कम, दिनांक आणि व्यवहार क्रमांक SMS मध्ये दिसतो. आता बघूया बँक खात्यातून कसं होणार आहे. तर नेट बँकिंगद्वारे खाते विवरण तपासा. पासबुक अपडेट करून पहा. LPG सबसिडी या नावाने जमा झालेली रक्कम शोधा. गॅस एजन्सीद्वारे बघूया. आता एजन्सीला भेट देऊन ग्राहक क्रमांक सांगा. सबसिडी स्थिती चौकशी करा. आवश्यक असल्यास कागदपत्रे अपडेट करा. सबसिडी न मिळाल्याची कारणे आणि उपाय बघूया. आधार लिंकिंग समस्या. सर्वात अगोदर बघूया आधार लिंकिंगची समस्या येत आहे मित्रांनो. सबसिडी न मिळण्याची हे मोठं आणि ठोस कारण आहे. मित्रांनो, बँक खाते आधारशी जोडलेले नसणे, गॅस कनेक्शन आधारशी लिंक नसणे, मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसणे. त्याच्यावर उपाय संबंधित कार्यालयात जाऊन लिंकिंग पूर्ण करा. आता बँक खाते समस्या बघूया. खाते निष्क्रिय असणे, चुकीची माहिती असणे, KYC अपडेट नसणे. आता त्याच्यावर उपाय बँकेत जाऊन खाते अद्ययावत करा. गॅस कनेक्शनची समस्या बघूया. एकाच कुटुंबात अनेक कनेक्शन आहेत, चुकीची नोंदणी झालेली आहे, अपूर्ण माहिती झालेली आहे. त्याच्यावर उपाय म्हणून आपण गॅस एजन्सीत जाऊन माहिती दुरुस्त करू शकतो. आता महत्त्वाच्या टिपा तुमच्यासाठी देतोय मित्रांनो, जाणीवपूर्वक ऐका. सबसिडी रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. दर 3 महिन्यांच्या KYC अपडेट करून घेणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर बदलल्यास त्वरित अपडेट करा. सबसिडी स्थिती नियमित तपासत राहा. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरलेली आहे मित्रांनो. स्वच्छ इंधन वापरायला प्रोत्साहन मिळत असून पर्यावरण संरक्षणासही मदत होत आहे. योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केल्यास सबसिडीचा लाभ सहज मिळू शकतो. यासाठी वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा होता व्हिडिओचा मागचा उद्देश. तुम्हाला सबसिडी मिळणार आहे मित्रांनो. कागदपत्रांची पूर्तता करा. मोबाईल नंबर लिंक असणं आधारला गरजेचं आहे मित्रांनो. आणि काही अडचण येत असल्यास माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.